नमस्कार, मी सध्या आहे खामगाव मेहकर रोडवर. खामगावपासून काही अंतरावर टेंभुर्णा या गावाजवळ. आणि इथे एक मंदिर आहे, म्हणजे ऐतिहासिक मंदिर आहे, ज्याला ठोक्या मारुती असं म्हटलं जातं. याच्या बाजूला एक खूप सुंदर जागा आहे, बाजूला हायवे आहे, त्याचा आवाज तुम्हाला येतोच आहे. इकडे एक तपवण म्हणून खूप सुंदर स्थान आहे, तिथनंच थोडं अंतरावर ठोक्या मारुती आहेत, ऐतिहासिक मारुतीरायांचं मंदिर. त्याची तुम्हाला मी स्टोरी सांगतो. तर हा आहे खामगाव मेहकर रोड, म्हणजे टेंभुर्णापासून काही अंतरावर आम्ही आहोत सध्या. इकडे गुंजकर कॉलेजसुद्धा आहे आणि त्याच्यासमोर इथे आहेत ठोक्या मारुती, अर्थात हनुमंतरायांचं ऐतिहासिक स्थान. आणि इथे ते मारुतीराय आहेत. नमस्कार करा. हे आहेत टेंभुर्णाजवळ असलेले ऐतिहासिक ठोक्या मारुती. आता यांचं नाव थोडं वेगळंच आहे, तेही मी तुम्हाला सांगतो. त्याचा इतिहास आहे. वंदन करा, नमस्कार करा. छान ना, सुंदर मंदिर आहे. त्याच्यावर सुंदर असं झाड आहे, लिंबाचं झाड. आणि पूर्वी हा भाग अतिशय घनदाट होता, शेती होते सगळीकडे, शेती, रस्ते, ते जे पांदन रस्ते म्हणतात तसे रस्ते असायचे सगळीकडे, तशी ही जागा. तर माझ्यासोबत बाळूदादा पण आहे, पण इथली माहिती सांगण्यासाठी स्पेशली मांजरे सर आहेत, जे स्वतः इथले रहिवासी आहे, आवारचे. मांजरे सर, या देवालयाला म्हणजे या मारुतीला स्पेशली ठोक्या मारुती असं का म्हणतात, सांगा ना. काय म्हणतात ठोक्या मारुती, तर 40-50 वर्षा अगोदर हा रस्ता नव्हता, एवढी वाहतूक नव्हती. हा खामगाव मेहकर रस्ता असा नव्हता पूर्वीसारखा होता. आणि लोक जे जात बाजाराला किंवा काही माल वगैरे घेऊन तिकडून येताना बँका वगैरे नव्हते, त्यामुळे ते सोबत पैसे घेऊन येत जुन्या काळामध्ये. इथं ते वाटमारी करत आणि लोकांना इथं ते मार लुटायचे. अच्छा, म्हणजे इथे जेव्हा पुराण काळामध्ये लोक जायचे तेव्हा याच मारुतीरायांच्या मंदिराच्या जवळ ते, म्हणजे तिकडे त्या लोकांना लुटायचे, पैसे घेऊन जायचे म्हणून. कारण इथे दरी आहे, इकडे तपवांच्या बाजूला इकडे एक ॲक्च्युली दरी आहे. टेंभुर्णा आणि आवारच्या हा मधातला भाग आहे. आणि पूर्वी तर घनदाट असेल, जंगल असेल, त्यामुळेच तेव्हा लुटायचे, लोकांना मारायचे. म्हणून आमच्याकडे ठोकलं असं म्हणतात, मारणं, म्हणून त्यांचं नावसुद्धा ठोक्या मारुतीचं पडलं है ना. आणि मग ते नाव दिलं ठोक्या मारुती, असंच नाव पडलं. थँक्यू व्हेरी मच सर. तर असं आहे या मारुतीरायांचा छोटासा इतिहास. खरं तर हे फार फार प्राचीन मंदिर आहे आणि हे ते स्थान आहे अगदी पुरातन, सुंदरसं. वंदन करा मारुतीरायांना, नमस्कार करा.